सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागील भागात आपण पाहिले, शिष्यांच्या तोंडून भागवतामधील काही श्लोक ऐकून शुकाचार्यांना भागवत शिकण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यासाठी व्यासांच्या आश्रमात ते धावत आले. शुकाचार्यांनी व्यासांना साष्टांग दंडवत घातला. व्यासांनी शुकाचार्यांना मोठ्या मायेने आपल्या पोटाशी धरले आणि त्यावेळी शुकाचार्य व्यासांना म्हणाले की आपण मला हे श्लोक शिकवा. व्यासांनी शुकाचार्यांना भागवत शिकवले. अशा रीतीने भागवताचा प्रचार कसा होईल ही व्यासांची चिंता कायमची दूर झाली. भगवंताचे गुणच असे मधुर आहेत की ते सर्वांनाच आपल्याकडे आकर्षून घेतात. मग शुकाचार्यांचे मन आकर्षित झाले, यात नवल ते काय. भगवंताच्या कथामृताचे पान करताना तहान भूक हरपून जाते आणि म्हणूनच 10व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायात राजा परीक्षित म्हणतो की पूर्वी मला तहान भूक लागत असे, पण भगवंताच्या कथामृताचे पान करता करता आता माझी भूक देखील बंद झाली आहे. आता या अध्यायामध्ये राजा परीक्षिताचा जन्म, कर्म व मोक्षाची कथा आणि पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा आपण पाहणार आहोत. 5 प्रकारच्या शुद्धी दाखवण्यासाठी पंचाध्यायी कथा या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पितृशुद्धी, मातृशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी. ज्यांच्या ह्या 5 गोष्टी शुद्ध झालेल्या असतात त्यांच्या ठिकाणी भगवत दर्शनाची आतुरता निर्माण होते आणि आतुरतेशिवाय ईश्वर दर्शन होत नसते. पाहूया आजच्या भागातील कथा. कौरव पांडवांचे युद्ध संपले. अश्वत्थाम्याने विचार असा केला की मी पांडवांना आता कपटाने मारीन. पांडव जेव्हा झोपतील त्यावेळी मी त्यांना ठार करीन. परंतु ज्याचे रक्षण भागवत करतो त्याला कोणी मारू शकत नाही. देवाने झोपलेल्या पांडवांना जागवले व म्हटले की माझ्याबरोबर आपण गंगा तीरावर चला. पांडवांचा श्रीकृष्णावर केवढा दृढ विश्वास होता की कृष्ण जे सांगत ते पांडव करीत असत, प्रश्न सुद्धा विचारत नसत. पांडवाचा श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता. पांडव स्वतंत्र नव्हते, ते कृष्णाच्या अधीन होते. आजकाल स्वतंत्रतेचा निराळाच अर्थ घेतला जातो. ज्याच्या जीवनात संयम आहे तो परमेश्वराच्या अधीन आहे, तोच खरा स्वतंत्र होय. अशा पांडवांच्या कुळात परीक्षिताचा जन्म झाला. पांडवांना घेऊन श्रीकृष्ण गंगा तीरावर आले. प्रभूने सांगूनही द्रौपदीची मुले मात्र यांच्यासोबत आली नाही. शेवटी ती बालबुद्धीच ठरली. ते म्हणाले, आम्हाला झोप येत आहे. तुम्हाला झोप येत नाही, मग तुम्ही जा, आम्ही येथेच झोपतो. आपल्याला जायचे असेल तर आपण खुशाल जावे. परंतु परिणाम असा झाला की अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या 5ही मुलांना ठार मारले. दुःखात समज येत असते. प्रभूला असे एखादे दुःख मागा की जेणेकरून आपली अक्कल ठिकाणावर येईल. जो सर्व प्रकारे सुखी असतो तो दीन होऊन प्रभूला कधीच शरण जात नाही. आज कृष्ण निष्ठुर झाले आहेत. द्रौपदीच्या अश्रूकडे त्यांनी पाहिले देखील नाही. द्रौपदी रडत आहे, परंतु कृष्णाला दया येत नव्हती. एरवी द्रौपदीचे रडणे श्रीकृष्णाला सहन होत नसे. जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा द्रौपदीचे अश्रू पुसण्यास श्रीकृष्ण धावत येत असत. जीव सर्व प्रकारे सुखी होण्यास योग्य नाही. श्रीकृष्णाने विचार केला की पांडवांना पृथ्वीचे राज्य मिळाले. संतती संपत्ती दोन्ही भरपूर आहे. पांडव सर्व प्रकारांनी सुखी होणे ठीक नाही. या अतिसुखात पांडवांना अभिमान होणे कदाचित संभवनीय आहे. असा जर त्यांना अभिमान झाला तर त्यांचे पतन होईल. अशा शुद्ध हेतूने कधी कधी भगवंत देखील निष्ठुर होत असतात. पांडवांना सुखात भगवंताचा विसार पडू नये म्हणून देवाने त्यांना हे दुःख दिले. या प्रकारानंतर अश्वत्थाम्याला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली, पण त्याला मारण्याची हिंमत अर्जुनाला झाली नाही, कारण गुरुपुत्र गुरुचेच रूप असते. अर्जुनाने अश्वत्थाम्याला बांधून ओढत ओढत द्रौपदीजवळ आणले. द्रौपदी अंगणात बसलेली होती. पुत्र शोकात ती बुडून गेलेली होती. अश्वत्थाम्याची ती स्थिती पाहून द्रौपदी धावत आली. अश्वत्थाम्याला वंदन करून म्हणाली,
माझ्या अंगणात ब्राह्मणाचा अपमान होऊ नये. आपल्या 5 पुत्रांची हत्या करणाऱ्या द्रौपदी आपल्याला वंदन करते. तो कोणी साधारण वैरी नव्हता. 5 मुलांना मारणारा अंगणात आला आहे, पण तो ब्राह्मण आहे म्हणून ती त्याला वंदन करत होती. तुमचा शत्रू जर तुमच्या अंगणात आला तर तुम्ही काय कराल? परंतु भागवतामध्ये असे सांगितले आहे की वैराची शांती ही निर्वैरानेच होते. वैष्णव तोच की जो वैराचा बदला प्रेमाने घेतो. अश्वत्थाम्याला असे वाटले की खरोखर द्रौपदी वंदनीय आहे, पण मी मात्र वंदनीय नाही. अश्वत्थामा म्हणाला, द्रौपदी, लोक जी तुझी प्रशंसा करतात ती खरोखर मला आज फारच कमी वाटू लागली आहे. द्रौपदी म्हणाली की त्याला सोडून द्या, मारू नका. तो गुरुपुत्र आहे. जी विद्या द्रोणाचार्यांनी आपल्या मुलाला दिली ती तुम्हालाही दिली आणि तुम्ही सर्वजण हे विसरून गेलात का? द्रौपदी दयेची मूर्ती होती. दयारूप द्रौपदीशी जो वर हृदय संलग्न होत नाही तो वर श्रीकृष्ण त्याचा सारथी बनतच नाही. पाहूया उद्याच्या भागामध्ये पुढे काय होते ते.